पहिल्यापासून शाळेत मी आगाऊपणा करत होता, एसटीत मी आगाऊपणा केला असता. आज तर गप्पच की बघा. एवढी प्रवासी आहे मी कुणाला तिकीट काढ म्हणून सांगतो. कुणाला कधी तिकीट मागायचं का पैसे सांग माहिती सांग. मी वसंत बोलले आपण 19 दहावी झाली. 11वीला 4 महिने शाळा कस्तुरबा वाचनपर्यंत घेतली. केडब्ल्यूसीला घेतलं आणि कोल्हापूर भरतीला उभारलो आणि सरदार जे होतं त्यावेळी मला 47 किलो वजन होतं. सरदारने काय म्हणला की 6 महिने खाना बंद करो फिर बाद में आओ, तुम्हाला वजन काढायचं नाही. मग मी मागं विचारलं काय म्हणले, तेव्हा मग एवढं हिंगत नव्हतं. ते मला तुमचं 47 किलो वजन आहे आणि हे असं म्हणला. मग ते डुप्लिकेट दाखवलं सर दरकट आता फाटक फेकून दिलं त्या तोंडावर की दुसरं गाडी पडल्यात गेलो. गाडी पडल्यात गेलो. 81ला लायसन काढलं, ते दिल्लीत धरलं. 82 लायसन पटणाला लायसन धरलं. आता माझ्या 83 लायसन आहे. लायसन काढलं, ड्रायव्हर झालो. एसटीत लागल्यानंतर 88ला झाला. एसटीत लागल्यानंतर घरात पटलं की एसटी लागला आहे की मला की मेडिकल घेऊन गेलं चालेल सगळं झालं. नंतर त्यांना झालं, प्रपंच चालू झाला. मुलगांचा एक आहे आयट्या पुढं टेडकर होता, आता दोघंही आहे. दुसरा मस्ती डिझाईन आता केला ते आता पुण्यात आहे. मुलगी एक आहे, तिचं लग्न केलं, क्वचित दिल्या जावं नाही सुद्धा आहे. चालेल ठीक आहे व्यवस्थित. अजून एकही गोळी नाही. औषध नाही, कुठे झाले नाही, काही नाही, फक्त फिरणे हा शोक फिरणे. आणि ही 1982 ही मायाजाळ आहे. इथून पुढच्या काळाच्या पिढीला होणार नाही. ही शेवटची पिढी आहे. जे प्रेम भावना मायाजाळ या जावा ओळखी पाहिजे. जीवनामध्ये मायाजाळ सारखा पैशाची किंमत सुद्धा आपण करता येईल झिरो. ज्याच्या अंगात मायाजाळ प्रेम भावना जेवढा हसेल, जेवढा टाळ्या वाजवल, त्याचं आयुष्यमानच वाढणार. तो निरोगी राहील. हसलं पाहिजे माणसं, बोललं पाहिजे, हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. त्या मोबाईलच्या कारकिर्दीमध्ये लोकांचं नातं गोतं प्रेम जावाय सासू सासरा पाच संपलेला आहे. समोरचा मेहना जरी आला धक्का जर केला तर तो बघू त्याच्या संधी मी फोन करतो. धोवण करणे आणि समक्ष बोलणे हे फार बदल आहे. लय बदल आहे, भयंकर बदल आहे. आणि जो माणूस वडीलधाऱ्या माणसाचं मला कुठल्याही जाती असो जात सांगतो हे महाराज आहेत, हे महाराज आहेत, हे महाराज आहेत, हे चालतात, ही चुकीच आहे, पूर्ण चुकीच आहे. ह्या माणसाचं रक्त काळा आणि ही पिवळा ही निळा आहे. ही काय आली पूर्वी की ही समाज तयार करतात. तुम्ही चक्र चालवायच्या चांगला, तुम्ही कासर करायचे जेव्हा हे समाज केलेला आहे. म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा. अंतरानं सांगतो, इतर समाजाला कधी हिनवायचं नाही. एक वेळ मी मराठ्याचा आहे, मराठी माणसाला हिनवा, पण त्या समाजाला जवळ करून घ्या, जवळीक करून घ्या. त्या समाजाची जेवढी मायाजाळ आहे तेवढी आपल्या अंगात नाही. खरोखर इथं समाजाला तुम्ही समज कराल तर तुमचं आयुष्य वाढेल, तुमचा प्रपंच सुखी राहील, तुमच्याकडे माणुसकी येण्याची भावना नजर चांगली राहील. ही सगळं समजून घेणारच काम आहे. मी मराठ्याचा, मी त्या मोठ्या माणसा आहेत त्याला आरोप चुकीचा आहे, पूर्ण चुकीचं आहे. काही या जन्मामध्ये नाही. ही हराळी नाही, कापायची आहे, हिरे टाकलं उगून परत यायचं आहे. पुढच्या जन्मात कोण कुठल्या जन्मात जाणार, कोण कुठं जाणार आहे त्याचा अंदाज नाही. हे मानव जन्म आहे, एकदाच येणार, एकदाच जाणार. जाताना चांगलं कमवा, चांगलं बोला, चांगल्याशी जमगत करा, सर्व काही व्यवस्थित. ही दरोड आहे त्याच्या नशिबाने खेळाय. मी एक समाजाला थर्ड ड्रायव्हर नोकरी म्हणजे समाजाची थर्ड नोकरी
पूर्ण खालच्या तळाची. पण ह्या समाजात राहून ह्या एसटी ड्रायव्हर धरून ह्या सरासरी माहित आहे स्टँडर्ड सायकोलॉजी याला म्हणजे की एसटीत बसणारे हे आपली बाळगोपाळ जशी आहे तशी संपूर्ण बाळगोपाळ एसटीत आहे. त्या प्रत्येक माणसाची मी दुरुस्ती केली आहे. आज कोर्टापासून एसपी पासून शिपायापर्यंतचे प्रत्येक माणूस माझ्या परपंचाला दुरुस्ती करून ठेवलेला आहे. तुम्ही आत्ता जर म्हणाल मी राजा तयारीला फोन करू आत्ता सध्या इथं मी पोहोचलेला आहे. कारण आपली वाचा मायाजाळ ह्या दोन गोष्टी केलेला शब्द हे टाइम परत नाही. समजून घ्या चुकलाय बरोबर शाळा निघून जावा काय फरक पडत नाही. तुम्हाला शिव्या दिल्या अंगाला बोको पडत नाही. त्याने शिव्या दिल्या काय शिव्या दिल्या तर निरसन करायची. ही तुम्ही असं विचारलं शिव्या दिल्या मी बघतो राजा चढला आधी टाकूया बोक्या ह्याच्याकरता मराठा समाज मागा कोर्टात आणि बामण पेन काढून बसल्या कधी नोकरी केली बामणाने कुठल्या